संपून गेली. मीच्या भेटीत तू गेला आणि तुझ्या भेटीत मी गेला आणि मुखी ते पडे ग्राशी भेटीच उरली. फक्त सिद्ध भेटच उरली. 50 क्रमांकाची चांगली अति ह्याची अलीकडची आहे. सगळ्या तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेट विसुतसे ऐसी आहे बिले. ती देहाची भेट नको म्हटले म्हणून चांगलं राय भेटायला तुम्हाला भेटायची इच्छा आहे मला, पण आपली सिद्ध भेट विस्कटून जाईल ना. तुझी माझी आत्मस्वरूपाची जी अगोदरचीच भेट आहे ती या डबड्या डबड्यानी भेटल्याने की सिद्ध भेट विस्कुसे ऐसी आहे ती. त्याच्या पुढचीच लोक आहे. घेऊ पाहे तुझे दर्शन तो रूपायो पाहे मन ते तर दर्शन होय अवजत ऐसे का बोला. तुझं दर्शन घेताना मन रूपावर येईल ना, आणि रूपावर मन आलं की ते दर्शनाचं अवजतन होईल असं मला जाणवते. त्यामुळे तू जिथं आहे जसा आहे तसाच राहा. उगीच देहाच्या भेटीच्या नादात बोलाव. जी सिद्ध भेट आहे ती मात्र तशीच राहू दे. ती मात्र तीच चांगलं राहणार. तीन याच्यामध्ये चिदानंद रूपा शिवोहम सांगितलं. पहिल्या तीनच वेळ स्वस्ती श्रीवटीशू जो लपवणी जगदाबासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. ग्रास आणि भास. भास पहिल्या ओळीत सांगितला. भासाचा ग्रास कसा करावा पहिल्या ओळीत सांगितला. आणि दुसऱ्या ओळीत प्रगटना आणि लपन सांगितलं. प्रगट येत होतो न दिसे आणि लप येत होतो आभासे आणि प्रगट येणार लपाला असे न खोमता. दोन वेळेला तिसऱ्यात सांगितलं बहु जव जव होय तव तव काहीच नव्हे काही न होणी आहे अवघाची रोजा. तिन्ही वेळेतच काम झालं. संपूर्णपणे उपदेश केला तिथल्या. आणि इथं तर आद्य शंकराचार्य एकाच तुकड्यामध्ये चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. ही दृष्टी या ग्रंथाच्या माध्यमातून चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम ही दृष्टी, या दृष्टीतला बदल करायचा आहे. हेच वारीचं साध्य आहे आपल्या. हेच 18 दिवस पायीवारी असू दे किंवा हा मेळावा असू दे, या मेळावाचा मेन हेतू आपला पंढरपूरला येण्याचा हेतू हाच आहे. दुसरा काही नाही. की माझ्या दृष्टीत काय बदल झाला, जाताना कोणती दृष्टी घेऊन चाललो, देह दृष्टी घेऊन चाललो का मनाची दृष्टी घेऊन चाललो का प्राणाची दृष्टी घेऊन चाललो का डोळ्याची दृष्टी घेऊन चाललो का जगताची दृष्टी घेऊन चाललो का काय 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 का चिदानंद रूप हा घेऊन चाललो. हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. हे जपायचंय, जतन करायचंय. ही दृष्टी आधी स्वीकारायची आहे. कसं पाहावं प्रत्येक वस्तूकडे, कोणत्या दृष्टीने पाहावं तर साक्षी दृष्टीने पाहावं. चिदानंद रूप हा या दृष्टीने पाहावं. आणि ती दृष्टी आपली आपल्याला युक्तीने स्वीकारायची. नाही कळत विचारायचं आहे की बसले की सगळे कोण झोपत नाही. मी तुम्हाला सांगतो जे आलेत ना कोण झोपत नाही. आपल्याला झोपेचा नाद आहे. आपल्याला झोप माणसं लई छत्र असतात बरं का. आता तुम्हाला झोप आली असेल आम्ही जातो. आता कशाचं काय ते याला झोप आली ते त्याच्यासाठी आले. त्यांचं दुसरं काही कामच नाही ना. ते कुठे झोपतात तेव्हा साधू संत ते कुठे झोपतात तेव्हा. त्यांची तर निधे परवते निधे जने जागृती मिळवली जागा. तुम्ही किती कुठे झोपायचं त्यांचं काय नादच नाही करायचं. लागली तर लागली, गेली तर गेली, ना आली तर आली, चालली तर चालली. काही विषयच नाही ना त्याचा. इथे ते द्यायला बसलेले तीर्थाचं महत्व याच्यामध्ये सकाळी प्रमाण आलं तर चंद्रभागे स्नान विधी तो ही हरीची कथा आहे. ही हरी कथा आहे. हा विधी आहे. दृष्टी प्राप्त करणं हा विधी आहे. इथला तो विधी पूर्ण झाला. स्नान तर चालूच आहे. नामाचं स्नान तर चालूच आहे. नामाच काल सगळ्या थोडा स्पर्श केला. थोडं माहिती आहे सर मला कोणतरी सहकार्य करा. ते नामचिंतनाचं स्नान कसं आहे ते सगळ्या नाड्या सांगू, सगळ्या नद्या सांगू जमेल ना. थोडं सहकार्य कराल ना. 3 नाड्या सांगितल्या होत्या ताईंनी. इडा पिंगळा सुषुप्ती 3 नाड्या. आणि त्याच्या 3 नद्या गंगा जमुना आणि सरस्वती. हा हे 2 डोळे याच्या 2 नाड्या हस्त जीवा आणि गांधारी. हा याच्या 2 नद्या कावेरी आणि सिंधू. आता हे डोळे झाले. जीवेमध्ये कोणती नाडी आहे? अलंकुश. आम्हाला आठवलं तर सांगायचं अलंकुश. आणि नदी कोणती आहे? गौतमी. गौतमी. हा हे 2 कान घेऊ आपण. हा 2 कान. याच्यामध्ये कोणती नदी वाहते?
पूर्णा आणि इकडे कृष्णा. हा, इकडे नाडी कोणती आहे? यशस्विनी. यशस्विनी आणि इकडे उषा. बरोबर. हा, हे वरच झाला. वरच्या नद्या बी झाल्या, नकडे बी झाले, ठिकाणं बी झाली, उगम बी झाला त्याचा. खाली हा बुधामध्ये बुधाची नाडी कोणती? शंकिनी. बरोबर ना. आणि नदी कोणती? तापी. हा, आणि उपस्थाची नाडी कुहू. कुहू नाडी. आणि नदी कोणती? नदी नर्मदा. कावेरी झाली वरती डोळ्यात. डोळ्यात आहे कावेरी. हा, बरं. आणि ज्या वेळेस तुम्ही बोधाचं चिंतन करता, आपल्या महावाक्याचं चिंतन करता, त्यावेळेस या नद्या वाहायला लागतात. डोळ्यातनं सिंधू कावेरी वाहते, कानातून पूर्णा कृष्णा वाहता, जिभेतून गौतमी वाहते, नाकातून गंगा जमुना सरस्वती वाहते, आणि बुध आणि उपस्थामधून तापी आणि नर्मदा वाहता. ते आहे स्नान. ते आहे नदीचं स्नान. ते आहे गंगेचं, सर्व नद्यांचं स्नान. काय? सर्व तीर्थाचं स्नान. ही गोवी आली होती. काजिये त्रिभुवनी, काजिये तीर्थी घडती समुद्रावर घाणी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. हा, तिथे म्हणजे तिकडे ते तर प्रतिकात्मक आहे, त्याची काही निषेध नाही, पण खऱ्या अर्थाने समुद्रावर घाणी येते आहे. या सर्व नद्या जेव्हा व्हायला लागतात, ती अतिशय अवस्था आहे. तिथे मन राहत नाही, तिथे बुद्धी राहत नाही, तिथे चित्त राहत नाही, आणि तिथे अहंकार राहायचा विषय नाही. तिथे प्राण स्तब्ध होतो, चालतो पण गतीत नाही चालत. तिथे डोळे उघडे असतात पण पाहत नाही तो. जीभ तिचं रसाचं भूमिका असते पण ती या रसाकडे नसते. कान नाक वास घेत पण याचा ना घे. कान ऐकत असतं पण आतलं ऐकणं चालू असतो. अशा ते नामचिंतनाचं स्नान आहे, आणि ते स्नान इथे घडलं पाहिजे. आणि त्या स्नानानंतर हा विधी आहे दृष्टी प्राप्त करून घ्यायची, ब्रह्मदृष्टी प्राप्त करून घ्यायची. हा, जगामध्ये ब्रह्म पाहण्यापेक्षा जगावर ब्रह्म घालून, तेच आवरण नाहीच ना. जगावर ब्रह्माचं आवरण घालून, पांढरून घालून गगनावर त्याचं पांढरून आहे. ह्याच्या तर काय गगनाहुरी जुने परमाणू होणे साधे, जयाचे सरी दाणे विश्वचने. बरोबर ना. असं स्नान व्हायला पाहिजे. ते साधू संतांच्या चिंतनामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या सत्संगामध्ये घडत असतं. तुमच्या एकट्याच्या चिंतनाने एक नाडी हलते, आणि एक नाडी, एका नाडीतली एक नदी व्हायला लागते. त्यामुळे असं झालं, असं झालं. आणि जेव्हा सगळ्या नद्याला महापूर येतो, आनंदाचा पूर आला, आणि त्यात तू बुडून मिळाला. बुडून मिळाला का वाचला? जैसा का जैसा बुडाला महापुरी परी न मरतो निघा. आता अमृताच्या समुद्रात बुडेल का मरेल? अमृताच्या डोहामध्ये बुडाला का वाचला? वाचला तर कसा बुडेल? वाचला. असं हे स्नान, सर्व नद्याचा संगम आपल्या ठिकाणी, सर्व नद्या आपल्या ठिकाणी उगम पावतात, सर्व नद्या आपल्या ठिकाणी आहेत, पण त्या व्हायला लागतात ह्या पर्व काळामध्ये. तशा पावसाळ्यात नद्या व्हायला लागतात, तशा ह्या पर्व काळात आपल्या नद्या व्हायला लागतात. लक्ष द्यायचं, आपली नदी कोणती वाहते, ज्याची ते नदी आहे की नाही ते माहित नाही, त्याचा आधी पत्ता लागेल. तेवढे शास्त्र कशात लोक नाही सांगत, शास्त्र काय करायचं नाही सांगायचं. असं मला मुद्दा काय सांगायचंय, आपण एक काल दृष्टांत आणि सिद्धांत ब्रह्मदृष्टीच घेऊन जायचं इथून. हा मुद्दा फार ग्रंथ कुठलाही असू दे, ब्रह्मदृष्टी देणारे ग्रंथ चिंतन आहे. कोणताही ज्ञानेश्वरी, कुठलाही वेदांतिक वेदांतच्या परंपरेतला कोणताही ग्रंथ असू देत आपल्या समोर वेदांच्या ह्याच्यात असला पाहिजे. हो, जीव ब्रह्मेव ना परहा, ब्रह्म सत्य जगन मिथ्या या कोटीतला ग्रंथ असला पाहिजे. कोणताही असू दे, आत्मषटक असू दे, हरिपाठ असू दे, नाथांचा असू दे, माऊलींचा असू दे, नाहीतर एखादा श्लोक असू दे, नाहीतर एखादी ओवी असू दे, नाहीतर एखादा अभंग असू दे, अमरा अमरा पुरतो आपल्याला. तेवढ्याने काम होते. दृष्टी द्यायला काय सांगते, एक अंजन पडल्याशी मतलब आहे, एक अंजन कृष्णांजन जाण्याशी मतलब आहे. दृष्टीचीच आवश्यकता आहे.
दृष्टी बदलायची का सृष्टी बदलायची? दृष्टी. दृष्टी. जग बदलायचं आहे का? नाही म्हणजे लय बिघडलेत माणसं, आपण त्याला दुरुस्त करूया. माणसं बिघडले का तू बिघडलाय भाऊ? आपल्याला विचार करूया, कोण बिघड कोणात आहे? जगात बिघड झालाय का आमच्या दृष्टीत बिघड आहे? साधू संतांना कुठेच कोणाचा बिघाड दिसला नाही. बिघाड असताना सुद्धा आमच्या दृष्टीने बिघडलेलं होतं की नाही? माऊलीचं चरित्र वाचलं तर बाकीचं किती बिघडलेले दिसत होते, पण माऊलीला ते दिसलेले बिघडलेले. एवढा शेरा मांडला, जे खळांची व्यंकटी सांग, बस 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 काम झालं. हरिपाल याच्यात असायदानामध्ये शेवटी ज्ञानेश्वरीमध्ये बाकीचा पुढे उल्लेख पण त्याची दखल सुद्धा नाही. ब्रह्मदृष्टी. कोण बिघडलंय? कोण? आत्मा बिघडत असतो का? देह दुरुस्त होत असतो का? देह दुरुस्त होत असतो का ना आत्मा बिघडत असतो का? देहाला ज्ञानाची गरज आहे का आत्म्याला ज्ञानाची गरज आहे का? देहाला ज्ञानाचा उपयोग नाही ना आत्म्याला गरज नाही. जरा काय करायचं? मला काय जड आहे ते, आणि हो म्हणतो मी ज्ञान स्वरूप आहे तुम्हाला. काय काय विनियोग आहे तसा जर विचार केला. पण काही आवरण आहे ते साधू संतांच्या कृपेतून ही ब्रह्मदृष्टी पंढरीला जाताना, पंढरीला येताना, पंढरीतून जाताना ही भूमिकाच तयार करून गेलो पाहिजे आपण. आणि भूमिका जपण्यासाठी वारंवार संत चरणाशी आलो पाहिजे, श्री गुरु चरणाशी गेलो पाहिजे, भेटलो पाहिजे, सहवास झाला पाहिजे. हो, सत्संगाशिवाय, श्री गुरु चरणाशिवाय ही भूमिका तयार व्हायची नाही. गेल्यानंतर विचारावं, असे प्रश्न विचारावं, हे मला दिसतंय त्याच काहीतरी निकाल सांगा, मला काहीतरी हे सांगा की आडवा येते अविद्येचे आडवे, भुंजीत जीवपणाचे हवे, हा तया चैतन्याचे झाले कारुण्य मोडवणी माया कुंजरू. कशाला मोडाय? माया दिसतच नाही तिला, काय मोडाय? मोडवणी माया कुंजरू मुक्त मोतीचा अवघरू, जेविता सद्गुरु निवृत्ती वधू. आम्हाला मोडून द्या माया, मोडून द्या माया. मोडून माया कार्य मोडता येईल का मायेला मोडता येईल? माया अव्यक्तली आहे ना, दिसणारी आहे. अव्यक्त आहे पण आकारातली, अव्यक्त असून आकारातली. कारण मात्र कारण मोडता येईल. अहो एक घर पडता येईल आणि दुसरे घर काय करायचं? त्याला काही आवश्यकता नाही त्याची. सृष्टीला बदलाय, सृष्टी न बदलता बदलणारी आहे. जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर चालणारी आहे. सृष्टी बदलल्याने बदलते का ती बदलतच चालली? तुम्ही काहीच नाही केलं तर बदलत नाही का सृष्टी? जरा पाहत की विचार काय म्हटलेलं पाहत का? आता हिरवा आहे, उन्हाळ्यात कसं होतंय? सारखं बदलत नाही, ते बदलतच चाललंय. झाड छोटं होतं, आता मोठं झालं बाबा. 2-3 वर्षापूर्वी छोटं होतं, आता मोठं झालं. आता मोठं होईल, पसरेल आणि परत पडेल. ज्या दिवशी घर बांधलं त्या दिवशी त्याचं पडणं सुरू झालं. त्या दिवशी त्याचं काय सुरू झालं? पाडायसाठीच घर बांधायचं, फाटायसाठीच कापड शिवायचे, दुसरं काम. तिचं मिश्रण पाहुणे ते तिचं संपणार. उमरलं हे संपलं. बांधणं हेच त्याचं बांधण्याबरोबर पाडणं आलंच. शिवलं की फाटलं म्हणून समजलं. फाटायसाठीच शिवले, दुसरं काय काम. पडायसाठीच बांधलेलं आहे. मरासाठीच याचा जन्म, दुसरं काय काम. दुसरं लक्षातच घे, हे मायेचं करणं आहे. येणे आणि जाणे, करणे हान भोगणे, प्रकृतीची येणे आणि येणे, हे प्रकृतीचं काम. स्थिर असणारी वस्तू पहा, स्थिर असलेलं म्हणजे जी वस्तू आम्हाला सतत फिरते, सतत बदलत राहते, ती स्थिर वाटते. आणि स्थिर आहे त्याचं भान नाही. आम्ही गाडीत बसलो होतो, माझ्याबद्दल कोणतं होत ते आम्ही विचारलं, झाड मागे जातात का गाडी पुढे जाते? बघितलं झाडच मागे चालले. काय दिसतं आपल्याला गाडीत? झाड मागे चालले. झाड मागे जातात का गाडी पुढे जाते? असंच भ्रम, असं तसं उलट दिसतंय आम्हाला. पंढरपूर येतं का पंढरपूर जागेवर राहतं? नाही, पंढरपूर आलं म्हणजे पंढरपूर आलं कुठे? पंढरपूर तू आला पंढरपूर. सतत फिरणारी पृथ्वी, सतत बदलणारं जग स्थिर वाटतंय आम्हाला. सतत बदलणारा देह, सतत बदलणारं सगळं आम्हाला स्थिर वाटते. कशामुळे?
आम्ही त्याला स्थिर आहे ना, स्थिरतेचा त्याला आधार आहे, त्याच्यामुळे ते स्थिर वाटते. स्थिर अधिष्ठानाची स्थिरता येते आणि त्याच्यामध्ये स्थिर वाढते. नाही तर सगळं बदलणार आहे. दृष्टी देतात साधू संत, अरे बदलणार आहे, तू स्थिर आहे. स्थिरला ओळख. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी, तो छिपाय हा की ते पाहणं इथं अपेक्षित आहे. ते पाहणं घ्यायचं आहे, ते पाहणं स्वीकारायचं आहे. त्या पाहण्याची युक्ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मग आपलं आपल्या देहाच्या कर्माप्रमाणे जे चाललंय ते चाललंय. काय कुठे बदलायचं नाही, काय कुठे काय नाही. कशाचा निषेध नाही, कशाचा निषेध नाही. जसं आहे तसं, जे आहे ते. काय बदलता आणि काय करता, न बदलता बदलणाऱ्या गोष्टीचं काय बदलायचं. आणि बदललेल्या गोष्टीलाच बदलावे असं वाटतंय आम्हाला. काहीला बदलू नये म्हणून आम्ही हे लावलेलं आहे. श्रीमंती बदलू नये म्हणून तिला काहीतरी धरून ठेवतोय आणि गरिबीला ढकलायला लागलो तर ती जात नाही. दोन्ही भूमिका. तिला धक्का मारतो, ती जात नाही, तिची वेळ अजून आली नाही. आणि श्रीमंती जाऊ नये म्हणून पकडून ठेवलं तर ती गेल्याशिवाय राहत नाही. दोन्ही भूमिका. सुख जाऊ नये असं वाटतं पण ते हातातून निष्ठून चाललं, आणि दुःख येऊ नये असं वाटतं पण ते आल्याशिवाय राहत नाही. बदल सिद्धंतर होत आहे. पण या दोघांचा मी साक्षी, मी जसा आहे तसा चिदानंद रूपहा शिवहम शिवहम. बस हे मनाची जी संकल्पना आहे, मनामध्ये उठणारे जे संकल्प आहेत, ते मन मी नाही, मन माझं नाही, आणि मनापासून मी वेगळा आहे. मनाच्या अभावाला बी जाणतो आणि मनाच्या अभावाला बी जाणतो. असा मी साक्षी आहे मनाचा, असं ओळखू शकतो आपण. आता इथे केव्हा बी आपल्या विचारांना, आपल्या उठणाऱ्या अंतःकरणात उठणाऱ्या विचार तरंगाचा मी साक्षी आहे. ते विचार तरंग मी नाही आणि ते माझे नाही. मग हे विचार का बरं येतात पहा. विचार, विकल्प आणि संकल्प यायचं कारण आहे प्रारब्ध. प्रारब्ध कुठून आलं? संचितातून. संचित कुठून तयार झालं? क्रियामानातून. क्रियामान कसं होतं? प्रारब्धातून. हा फिरवा, फिरतच आहे. प्रारब्धातून क्रियामान, क्रियामानातून संचित. एक गोष्टी त्याचं मिळत लागेल. उपजते नाशे, नाशते पुनर्पे दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. याचं भ्रमण चालूच आहे, न सांगता याचं फिरणं, याचं अखंड चालू आहे. याच्यातून ते त्याच्यातून ते त्याच्यातून. प्रारब्धाने देह प्राप्त झाला. प्रारब्धाला अनुसरून कर्म, हो, कर्माला अनुसरून गुण आणि गुणाला अनुसरून विचार तरंग उमटत राहतात अंतःकरणामध्ये, मनाच्या पटलावरती. चेत संसार चित्र उमटे ते मनोरूप पटू फाटे. सरोवर प्रतिमा आटे. सरोवर आटे प्रतिमा नाही. सरोवर आटे प्रतिमा नाही. दोन्ही भूमी. जिथं संसाराचं चित्र उमटत, कुठे उमटत? तो मनोरूप पटू फाटे. कशाने फाडायचा? आता कात्री काय कशाने घेऊया? कात्री कशाने लावायला आपण? साक्षी झाला की त्याच्यावर उमटू दे ना. हे तेच फाटणं आहे त्याचं फाटणं. जोपर्यंत मन आहे आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ते उमटत राहील. मग तुमच्या दृष्टीनं त्याचं उमटणं केव्हा संपेल? ते मी नाही आणि ते माझं नाही. चिदानंद रूप हा फाटलं. मन रूप पटू फाटे. हे तर मन मुद्दल जाय खालची. मनाचं मुद्दल असणारं मन गेलं ते भावाधिक्य आहे. ते तर शरीराचे ब्रह्म होय ऐसा अनुभव येतो. पुढची गेलं, पुढे भूमिका पुढे गेली. मनाचं मुद्दल पण गेलं, मन गेलं, मन म्हणून गेलं. मनाचा साक्षीत्वावर आला अहमभाव. मन नाही तर अहमभाव कुठला नाही. ते अहमभावाधिक्य आहे, प्रश्नचिन्ह आहे. आणि ते गेलं. शरीराचे ब्रह्म होय ऐसा अनुभव येतो, असा अनुभव येतो. मनाला न्याहता येईल की नाही? मनाला जाणता येईल की नाही? आणि जाणून मी नाही माझं नाही असा निश्चय करता येईल की नाही? काल विषय झाला. मी का बरं नाही? मन मी का बरं नाही? मी त्याला जाणतो ना. जो ज्याला जाणतो तो त्याच्यापासून, जो ज्याला पाहतो तो त्याच्यापासून, जो ज्याला कळतं ते त्याच्यापासून. सगळं सिद्धांत आहे वेदांताचा. तुम्ही ज्याला ज्याला जाणलं त्याच्यापासून वेगळा आहे. ज्याला ज्याला पाहताय त्याच्यापासून तुम्ही वेगळे आहात. सरळ ते तुम्ही नाही, ते तुमचं नाही. मनाला जाणताय
दोन्हीला जाणताय, भावाला बी जाणताय ना भावाला बी जाणताय. झोपेत उठल्यानंतर सांगता की नाही मन नव्हतं हे कळतं की नाही तिथे. मन नव्हतं म्हणजे झोपलं होतं ते, लीन झालं होतं झोपेमध्ये. भावाला जाणलं त्याच्या आणि भावाला बी जाणलं, भावाला आता जाणतंय, आता जाणतं. मनात मन आता आहे त्याच्या भावाला आता जाणतोय आम्ही, म्हणजे त्याला जाणून मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि मन माझं का नाही तर ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे. काल आपण त्याचा निश्चय केला, ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे. वायूच्या सत्वगुणाचं ते आहे. वायूच्या सत्वगुणापासून तयार झालं आणि अंतःकरणाचा परिणाम आहे. मन हे अंतःकरणाचा परिणाम आहे आणि वायूच्या सत्वगुणाचं ते कार्य आहे. कार्य एकाचं आणि परिणाम दुसरे. आणि अंतःकरण संपूर्ण अंतःकरणाचा विचार, अंतःकरणाचा पूर्णाचा विचार केला तर आकाशाच्या सत्वगुणापासून आलेला आहे. हे पंचीकरणाचा भाग आहे. हे आकाश म्हणताना, अंतःकरण म्हणताना, मन म्हणताना इकडे आतमध्ये भूमिका आल्या पाहिजे. मन मी नाही माझं नाही म्हणताना आतमध्ये विचार. मन म्हणजे काय? मन कुठे दिसतंय का? मन कुठे आतमध्ये? कोणाला मन सापडेल का? काय काल उड्याने वाया मन हे ना एरवी कल्पनाची सावेल भाग जयाचे निसंगे जीव दशा वस्तू त्याच्या नादाने त्याच्या संगतीने जीव ही दशा आली. वास्तवात काय? आत्मचैतन्य, पण त्याला जीव दशा आली मनाच्या संगतीने. जयाचे निसंगे जीव दशा वस्तूला जीवाची दशा प्राप्त झाली मनाच्या संगतीने. मन मी नाही, मन दिसण्यातलं नाही, पण मन मात्र आहे. मन मात्र आहे आणि मनाच्या भावाला मी जाणतोय, म्हणून मी मनापासून वेगळा आहे. मन मी नाही, मन माझं नाही. हो, बुद्धी माझी नाही, बुद्धी मी नाही. मग एखाद्याची बुद्धी हुशार असते, एखाद्याची मंद असते. असं का बरं? प्रारब्ध बर प्रारब्धाने सुद्धा पण मंद का बरं झाली, हुशार का बरं झाली? जास्त मळली म्हणून मंद झाली आणि शुद्ध झाली म्हणून तीव्र झाली. शुद्ध झाली की तीव्र झाली, तेज झाली आणि मळलेली आहे. मग कशाने मळते? बुद्धी कशाने मळते का? ते चिकट टाकतात की काय त्याच्यात? बुद्धी कशाने मळते? विकाराने, मी आणि माझ्यानी. बुद्धी मळते कशाने? मी आणि माझ्यानी. बुद्धी विषयाने मळते, बुद्धी मी आणि माझ्यानी मळते. बुद्धी अज्ञानाने मळते आणि बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते, तीव्र होते. नामस्मरणाने, सत्संगाने, संत सेवेने, अशा तीर्थ स्नानाने, नामस्नानाने, अशा वस्तुतंत्र भक्तीने आम्ही सर्वजण आपल्या चरणावर नतमस्तक होतो. हा उपक्रम तुम्ही राबवा. विशेष निवडून उपक्रम कोणाला स्तुती वाटेल, स्तुती ते काय वाढून ठेवले आपल्या समोर लक्ष द्यायला. प्रबोधित माणसं आहोत आपण. प्रबोधाच्या शब्दाला धरून नाचायला लागलो सगळीकडे. त्याच्या अर्थापर्यंत कोण कोण जात आहे? तो प्रयास आहे, तो सायास आहे. लक्ष दिलं पाहिजे काय चाललंय इथे, काय हो पाहते, काय अपेक्षा आहे, काय साधकाची दशा पुढची असावी, कशी गती असावी, त्याला काय विचार करावा, त्याने कसा विवेक त्याच्या ठिकाणी जागृत व्हावा, कोणत्या चिंतनाने भूमिका तयार होईल, कशी त्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होईल, कसा जगताना तो इथून समृद्ध श्रीमंत होऊन जाईल. नुसता श्रीमंत बापाचा असून चालत नाही, श्रीमंती असावी लागते त्याला ती भूमिका त्याची तयार व्हायला. त्याच्यासाठी सगळे उपक्रम आहे. फक्त अभंग द्यायचंच बाकी राहिले. ठीक आहे, वाक्य आला की तो अभंग बरोबर येतो. वाक्याला निवडलाय त्या पद्धतीने देवाचं नाही काय वाक्य सगळं. त्यांनी ध्यानपर जरी अभंग घेतला ना बाबा, तर अध्यात्माधिष्ठानाकडेच घेऊन राहा. त्याची उंची असेल. त्यांनी सुंदरच ध्यान घेतलं, तुका म्हणे माझी ह्याची सर्व जरी सूत्र जरी म्हटलं ना, तरी तो तिकडेच आहे. त्याची ती सूत्र तयार झाला. अवघेची त्रैलोक अवघेची तीर्थ घडली सगळं. हो सर, भूमिका त्याची तयार झाली. त्यांनी अभंग कुठला घेतला हे महत्वाचं ना. ध्यान पर आहे का, कर्म पर आहे का, ज्ञान पर आहे का, त्याच्याशी त्याला काही कर्मपर असलेल्या अभंगाला तो ज्ञान पर, सगळे ज्ञान परच आहेत ना. कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष. मग जरी करायचं
करायचं असेल ज्ञानाशिवाय कसं होऊ शकतं? ज्ञान पाहिजेच. कर्मापुरतं का तरी होणं, पण ज्ञान पाहिजेच त्यांना. जरी अधिष्ठानाचं ज्ञान नसेल तर निष्काम कर्माचं कर्म करण्यासाठी त्याला ज्ञानाचीच गरज. चल, बुद्धीचा विषय झाला. बुद्धी मी नाही आणि बुद्धी माझी नाही, बस. पण बुद्धी उपयोगाची आहे. बुद्धी उपयोगाची आहे. आपल्याला अधिकची बुद्धी दिलेली आहे. का विषय झाला का आपला इथे? नाही झाला. नाही मनाचा झाला, बुद्धीचा नाही झाला. बुद्धी सर्वांना आहे की नाही? सर्वांना बुद्धी आहे की नाही? थोडा विषय घेऊन मग पुढे जाऊ. मागे माझा आवाज जातोय का? हा, ठीक ठीक ठीक. बस नुसतं हात वर करा. सगळ्यांच्या अवधानाची गरज आहे आपल्याला, बाकी काही नाही. सर्वांना बुद्धी आहे की नाही? आहे की नाही? हो म्हणा. तुमचे तुम्ही तपासून तरी सांगा. आहे की नाही बघायला लागते. सोनाराकडे येऊन दाखवायचे की काय आहे ते, खरी आहे का खोटी आहे? आहे बुद्धी आहे. पण आपल्यालाच आहे का बाकी इतर सर्वांना बी आहे? सर्वांना आहे. बरं, मनुष्य देहालाच आहे का इतर सर्वांना बी आहे? बोकडाला, कुत्र्याला, गाढवाला, रेड्याला, डुकराला. आता बरं झालं, त्याला सुद्धा बुद्धी आहे. हा, त्याला किती बुद्धी आहे ना आपल्याला किती बुद्धी आहे? त्यांना संसार करण्या एवढी बुद्धी आहे. केवढी बुद्धी आहे? संसाराला किती बुद्धी लागते? गाढवा एवढी. संसाराला किती बुद्धी लागते? घोड्या एवढी. संसाराला किती बुद्धी लागते? डुकरा एवढी. संसाराला किती बुद्धी लागते? कुत्र्या एवढी. संसाराला किती बुद्धी लागते? मांजरा एवढी. हा, सापा एवढी. माणसाही एवढी बुद्धी. एवढ्या बुद्धीने संसार होतो आणि सुंदर होतो, चांगला होतो, अतिच्य होतो, भरपूर होतो, धनधान्य वाढो, संतान वाढो. संतानाला तर ते आपल्या बापाला ऐकत नाही. ते घर बांधत नाही, पण आपल्या घरात राहून निवांत आपल्याला चालतात, है की नाही? त्याला जेवणाची चिंता नाही. त्याला जेवणाची चिंता नाही, लग्नाची चिंता नाही. त्याला कुठलीही कुत्री आपल्या पिल्लीचं लग्न, कुत्र्याला किती जमीन आहे बघून हे करत नाही. किती जमीन आहे, किती नोकरी आहे, आयटीत आहे का तुझे पैकीत आहे, आम्हाला आमची मुलगी द्यायची. काय कर, म्हशीला कधी चिंता पडली का माझी लेक आता दिवाळीला येणार काय? कसं गंमत आहे. संसारा एवढी बुद्धी आहे, पण संसाराचं यत्किंचितही टेन्शन नाही तिथे. संसाराला किती बुद्धी लागते, विषय आपला तोच आहे. काय लागत नाही तेवढ्या संसाराला तेवढीच लागते, तेवढीच दिले. सगळ्या योनीत संसारच केला. आम्ही म्हणतो संसार करूनच येते. एवढीच लागते बुद्धी. आम्हाला अधिकची बुद्धी दिली. बुद्धीचे वैभव अन्य म्हणजे कुठे येतो सांगितलं तिकडे. अधिकची दिली आम्हाला. कशाला दिली? संसार करायला. चांगला संसार करायचा. आता खरं सांगा, त्यांचा संसार चांगला का आपला संसार चांगला? त्यांचा म्हणजे ती आताची मंडळी बोकड्या, रेड्या, घोड्या तिथे सांगितलं, त्यांचा चांगला का आपला चांगला? खरं सांगा. बीपी शुगर कोणाला तेवढं सांगतो. एवढा संसार करून ताण घेतला, बीपी झाला, शुगर झाला, पुढ्या झाला, सर्जरी झाली, काय काय करावं का? कसं मिळेल बसायचं? सांगा, कोणाचा संसार चांगला आहे? उत्तम संसार कोणाचा आहे? हा, त्यांचा आहे की नाही? मान्य आहे आपल्याला, खरं खरं मान्य. किती निर्वासनेमध्ये त्याला माहिती आहे का हे माझा पती आहे.
म्हशीला माहिती आहे की हे माझे पतिदेव आहे. तिला माहिती आहे की मी सुवासिनी आहे, मी आता विधवा झाली. तिला म्हशीला मस म्हणतात हेच माहिती नाही. तिला मस आम्ही म्हणतो का ती म्हणते मी म्हशी पाहिजे. काय खेळ आहे का? काय वेळा माहिती आहे का? वेळ ते आम्ही त्याला नामकरण केले बैल रेडा काय घोष बस. ते आम्ही म्हटले का त्यांनी म्हटले, त्याला माहितच नाही आम्ही काय आहे. त्याला मी काय माझं काय ते माहित नाही, तर माझ्याच कसं त्याला ज्ञान असेल. काय मुलगी आहे का, जावं आहे का, कोण भाव आहे का, भाऊ काय म्हणतात. एक वर्षभर मायेपोटी त्याला ते वाचते आणि वर्ष पेच पण झाली लाट मारते. कोण कोणाचा तिकडे काय पत्ता नाही, कशाला काय वेळ नाही. किती निवांत असतात. पोट भरलं उद्या जे खायला घातले माणसाला खायला देतं काय करा, निवडून थोडं थोडं खायला बाकीचं ठेवलं उद्या पाहिजे म्हणे. आता काय करा, आणि हे जे खाल्लं त्याच्यावर शेण टाकून रिकाम टेन्शनच नाही, हेळत नाही ना उद्याचं काय ते काय चिंता आहे का मला. 5 जनावरांचं जीवन कसं आहे आपल्यापेक्षा स्वच्छ. बाबा निर्वासनामध्ये मारतात जनावर, वासना नाही कुठे. पक्षी अंगाने उतरती, पैक्षी अंगाने उतरते. हे का म्हणतो मी नाही. पैसे असावे संसारी हे प्रमाण म्हणायचं. त्याच्या विरुद्ध माणसं अंगणी उतरतील, अंगणालाच माझं आपला बुद्धीचा विषय चालला. आम्हाला अधिकची बुद्धी ईश्वराने का दिली? ईश्वराने काय दिलं तर अधिकची बुद्धी दिली. आम्हाला कळणं दिलंय. आम्हाला कळतंय, त्याला नाही कळत. त्याला फक्त तेवढंच कळतं काय आहार भय माहिती बस तेवढं कळणं. त्याच्या पलीकडे कळणं नाही त्याला. त्याला कुठल्या धर्माचं बंधन नाही, कुठल्या कर्माचं बंधन नाही. काय कर्म पाप भोगायचं नाही. भोग येऊन येतात पाप भोगायचं, दुसरा काय. मग आम्हाला